धडक संयुक्त कारवाई तेल्हारात 11.19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व बोलेरो पिकअप जप्त। एक आरोपी अटकेत, दुसरा फरार। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत अवैध गुटखा वाहतुकीचा मोठा पर्दाफाश केला। या कारवाईत 6,19,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 5 लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण 11,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे माळेगाव तेल्हारा मार्गावरील पी पाटील पेट्रोल पंप परिसरात संशयित बोलेरो पिकअपची संयुक्त तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। त्यानंतर वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पान बहार 80 पाकेट, विमल 5 पाऊच, 1,870 पाऊच, विमल किंग पॅक 506 पॅकेट, विमल बिग पॅक 70 पॅकेट, विमल बिग पॅक होली 90 पॅकेट, राजनिवास प्रीमियम 24 पॅकेट, तंबाखू 1700 पॅकेट। अधिकृत माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटख्याची किंमत 6,19,000 रुपये आहे। या प्रकरणी बाला जयस्वाल राहणार टुनकी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा याला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई अन्न व औषध प्रशासन अकोला, अन्न व औषध प्रशासन अमरावती, दक्षता विभाग आणि तेल्हारा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे यशस्वीरित्या पार पाडली। दरम्यान बाळापूर शहरासह पारस, निंबा फाटा, अळसूळ आणि परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। या भागात खुलेआम प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याने अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। अवैध गुटखा माफियांवर कठोर कारवाई करून या व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। इंडिया न्यूज R7 साठी काझी मेहंदी हसन।